प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये मी आशा करतो की तुम्ही सगळे लोक देवाच्या दयेने आनंदित असाल, आपापल्या ठिकाणी सुखरूप असाल. आणि ह्या वेळेस आपण परमेश्वराची आराधना करूया, एक स्तोत्र वाचूया आणि प्रभूची आराधना करूया. स्तोत्र 121 आपण वाचूया. यहोवा आपल्या आश्रितांचा रक्षक, मी आपली दृष्टीवर पर्वतांकडे लावीन, माझे सहाय्य कोठून येते. यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासूनच माझे सहाय्य येते. तो तुझा पाय सरकू देणार नाही, तुझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही. पहा, इस्रायलाचा रक्षक झोपी जात नाही व डुलकीही घेत नाही. यहोवा तुझा रक्षक आहे, तुझ्या उजव्या हाताकडे यहोवा तुला सावली आहे. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला मारणार नाही. यहोवा सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील, तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. यहोवा तुझे बाहेर जाणे व आत येणे आतापासून सर्व काल राखीत जाईल. आमेन. खरोखर परमेश्वर आमचा रक्षण करणारा आहे आणि तो रक्षण करता कधी झोप घेत नाही, कधी डुलकी घेत नाही, तर तो 24 तास आमचं रक्षण करत असतो. म्हणून या प्रियांनो, आपण त्याला धन्यवाद देऊया. जो आमचा रक्षण करता आहे, जो आमचा सांभाळणारा आहे, त्याला आपण धन्यवाद देऊया. आपले डोळे बंद करूया. ह्यावेळेस आपली नजर, आपली दृष्टी, आपलं हृदय केवळ परमेश्वराकडे लावूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद हो येशू. जर तो नगर रक्षत नाही तर पहारेकऱ्यांचं नगर राखणं हे व्यर्थ आहे. जर तो आमची रक्षा करत नाही तर कुठलीही गोष्ट आमचं रक्षण करू शकत नाही. म्हणून तोच उत्तम रक्षण करता आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद हो येशू. महिमा हो राजा. स्तुती हो. हालेलुया. धन्यवाद हो येशू. हालेलुया. रिबाना मा शंदाना रबाना मा रबाना मा. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा की तू आमचं रक्षण करतोस. हर एक प्रत्येक अरिष्टापासून तू आमचं रक्षण करतोस. येणाऱ्या आजारांपासून तू आमचं रक्षण करतोस. आमचं आत येणं, आमचं बाहेर जाणं, हे सगळं काही तू पाहतोस प्रभू. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तू आमचं रक्षण करतोस राजा. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व सत्ताधारी परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझी महिमा करतो प्रभू परमेश्वर पिता. ओ हालेलुया. रिबानामा शंदाना रबानामा. प्रत्येक जीव, प्रत्येक ओठ त्याला धन्यवाद देतील, कारण तोच आमचा रक्षण करता आहे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. तो आमचा रक्षण करता आहे. आमच्या उजव्या हाताकडे तो सावली, दिवसा सूर्य आणि चंद्राचा प्रकाश तो आम्हाला देऊन आमचा रक्षण करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. आणि कोणतंही पदार्थ आम्हाला बाधणार नाही असं तो आमचं रक्षण करता देव आहे. थँक्यू लॉर्ड. रिबानामा शंदाना रबानामा. त्याच्यावर आम्ही भाव ठेवतो, त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवतो. ओ हालेलुया. येशू, तुला आम्ही धन्यवाद देतो. आइए अपने आंखों को बंद करके उस जिंदा जीवित परमेश्वर की ओर अपने हृदय को लगाकर ये सुंदर सी सुबह में उसकी आराधना करें, क्योंकि आज के दिन उसने विश्राम लेकर इस दिन को आशीषित किया. और जो कोई भी इस दिन में आएगा वो हर एक व्यक्ति आशीषित होएगा. वी वर्शिप द लॉर्ड. उसके नाम की स्तुति करते हैं. लॉर्ड, वी वर्शिप द लॉर्ड. प्रेज यू जीसस. वी ग्लोरी टू लॉर्ड. गाते हैं स्तुति मिलकर सारे स्वर्ग में. वो गाते, तू है पवित्र जो था और है और जो आने वाला है. आदर और महिमा मिले तुझे ही, योग्य तू ही सदा. लेकिन प्रभु चाहता तू ये गीत मुझ पापी से गाओ.
पास हजारों स्वर्गदूत है कि तेरी आराधना कर सके, फिर भी प्रभु तूने हम जैसे पापी को चुना कि हम तेरी स्तुति कर सके, हम तेरी महिमा कर सके। प्रभु मुझ पापी से ये गीत की तूने चाहत की है मेरे खुदावन, इसलिए हम आपके नाम को धन्यवाद देते हैं, हम आपके नाम को उछालते हैं, हम आपके नाम की स्तुति करते हैं राजा। फिर से एक बार प्रभु इस गीत को दोहरा के हम आपकी महिमा करते हैं मेरे खुदा। तेरे ही नाम की गाते हैं स्तुति, मिलकर सारे स्वर्ग में वो गाते तू है पवित्र जो था और है और जो आने वाला है। आदर और महिमा मिले तुझे ही, योग्य तू ही सदा। लेकिन प्रभु चाहता तू ये गीत मुझ पापी से गाऊंगा मैं तेरे लिए। हालेलुया हालेलुया होसाना। गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए। हालेलुया होसाना। गाऊंगा मैं तेरे लिए। हालेलुया हालेलुया होसाना। गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए। हालेलुया Jesus Lord, we praise you Jesus, we worship you Lord। हे खुदा तेरे प्यार के लिए हम आपका धन्यवाद करते हैं कि प्रभु हजारों लाखों स्वर्गदूत रहते हुए भी प्रभु तूने हम जैसे पापी से गीत की आशा की है प्रभु, और इसलिए हम आपके नाम को धन्यवाद देते हैं, हम आपके नाम की महिमा गाते हैं। We worship you Lord, hallelujah, we glory to God, hallelujah, thank you Jesus। पिता फिर से एक बार, पिता फिर से एक बार पित्या पुन्हा एकदा हम तेरे चरणों में आते हैं आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि आम्ही तुला उंच करतो, और हम आपको ऊंचा करते हैं कारण आम्हाला माहिती आहे प्रभु। क्योंकि हमें पता है आणि प्रभू तुझ्या निवडीमध्ये आम्ही कुठेच बसत नाही, और तेरी बुलाहट में हम कहीं भी नहीं बैठते आणि त्या योग्यतेचा आम्ही नव्हतो प्रभु, और उस योग्यता के हम नहीं आणि थे, म्हणून दावीद असा म्हणतो, और इसलिए दाऊद ऐसा कहता आणि है, तू मला उकिरड्यावरून उचललेला और तूने मुझे दलदल के कीस से उठाया आणि है अधिपतीच्या पंक्तीस और बसवलेला, राजाओं के पंगत में बैठाया आणि है, खरोखर प्रभु तुझी दया सनातन आहे। और सचमुच तेरी दया सनातन है, आणि कदाचित चांगल्या व्यक्तीसाठी कोणीतरी मेला असेल, और अच्छे लोगों के लिए कोई मर सकता है, पण रोम क्रॉसपत्र आम्हाला असं सांगतं, लेकिन रोमियो की पत्री हमें ऐसा बताती 5 है, अध्याय आणि 8 वचन, 5 अध्याय और 8 आम्ही वचन, पापी असताना जब हम पापी ही थे ख्रिस्त आमच्यासाठी मारला मसीह हमारे लिए मारा गया। गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए। हालेलुया होसाना। आणि प्रभू हे आम्हाला सौभाग्य मिळालेलं आहे और प्रभु ये हमारा सौभाग्य है की आम्ही तुझी स्तुती करावी, कि हम तेरी स्तुति करें, आणि प्रभू आम्ही कोण होतो, और प्रभु हम कौन थे, आणि आम्ही एक रानटी जैतून होतो प्रभु, और प्रभु हम जंगल में रहने वाले जैतून आणि थे, कोणी यावं आणि त्याची छेडछाड और करावी, कोई भी आता था और उस जैतून को छेड़ता था, आणि कोणी पण यावं आणि त्याच्या फळाचा नाश करावा, और कोई भी आता था और उस फल का नाश आणि करता कोणी था, पण यावं आणि त्याच्या फांद्या तोडून और टाकावी, कोई भी आए और उसकी डालियां तोड़ दे, आणि तुझी नजर आमच्यावर गेलेली और आहे, तेरी नजर हम पर गई, आणि तू त्या झाडाला उचललेला आहेस, और तूने उस पेड़ को उठाया, आणि तू आमच्या सारख्या रानटी जैतूनाला उचललेला आहे, और तूने
हमारे जैसे जंगल में रहने वाले जैतून को आणि उठाया। बायबल आम्हाला असं सांगतं और बाइबल हमें ऐसा बताती आणि है। तू ते जैतून रानटी जैतून घेऊन और उस जंगली जैतून को आणि लेकर तू आणून तुझ्या बागेमध्ये लावलेला आहे. तूने अपने बगीचे में वो आणि लगाया। चर्च एक सुंदर बाग आहे और कलीसिया एक सुंदर बगीचा आणि है। चर्च एक सुंदर स्वप्न आहे और चर्च एक सुंदर स्वप्न है। आणि चर्च ही स्वर्गाची झोरास काफी और आहे चर्च ये स्वर्ग की आणि झेरोक्स चर्च कॉपी हे है। आशीर्वादाचं ठिकाण और आहे चर्च ही आशीष की जगह आणि है। चर्च ही देवाची उपस्थिती आहे और चर्च ही परमेश्वर की आणि उपस्थिति प्रभू तू है। आम्हाला तिथं आणून लावले और प्रभु तूने हमें वहां गाऊंगा मैं तेरे लिए हालेलुया हालेलुया होसाना प्रेमळ पिता प्यारे पिता, आणि प्रभू तुझी स्तुती और तेरी स्तुति निरंतर होत राहो निरंतर होती रहे। आणि ज्या वेळेस आम्ही आमचा भूतकाळ पाहतो और जब हम अपने भूतकाल को देखते हैं आणि मग तुझी स्तुती थांबत नाही और फिर तेरी स्तुति नहीं रुकती। आणि पुष्कळ लोक मला असं म्हणतात और बहुत से लोग मुझे ऐसा कहते हैं, जास्त वेळ स्तुती कशी करावी ज्यादा समय तक स्तुति आणि कैसे पास्टर करनी आम्ही चाहिए। 1 ते 1.5 तासाच्या वर स्तुती करू शकत नाही. पास्टर, हम 1 से ज्यादा 1.5 घंटा तक स्तुति नहीं कर सकते। आणि मग त्याचं रहस्य काय आहे और उसका रहस्य क्या आणि है? तुम्ही आम्हाला बायबल मधून शिकवा और आप हमें बाइबल में से आणि पढ़ाओ तुम्ही ते आम्हाला प्रकटीकरण द्या. और आप हमें उसका प्रकाशन दो। पण मी वारंवार त्या लोकांना एकच सांगत लेकिन आलो मैं बार बार उन लोगों को एक ही बताता आणि हूँ, निरंतर त्याची स्तुती करणं हम उसकी निरंतर स्तुति आणि करना। ह्याच्यासाठी प्रकाशनाची गरज और नाही इसके लिए प्रकाशन की आवश्यकता आणि नहीं है। ह्याच्यासाठी एकच गोष्टीची गरज और आहे. इसके लिए एक ही बात आवश्यक है, जा तुमच्या भूतकाळामध्ये जाओ अपने भूतकाल आणि में आठवा तुम्ही कुठे होता और याद करो आप कहाँ थे। आणि आठवा तुम्ही कोणत्या और परिस्थितीमध्ये याद होता करो आप किस परिस्थितियों में आणि थे। आठवा तुम्ही कोणत्या ठिकाणी होता और याद करो आप किस जगह पे थे। आणि जितकं तुम्ही आठवण करत और राहाल जितना आप याद करोगे आणि जितकं तुम्ही आठवण करत और राहाल जितना आप याद आणि करोगे तितकंच तुम्हाला देवाचे आभार मानता येतील. उतना ही आप परमेश्वर का धन्यवाद आणि करते म्हणून रहोगे। स्तोत्र संहितामध्ये इसलिए भजन संहिता आणि में अनेक अध्यायामध्ये बहुत से अध्यायों आणि में आम्ही तिथं स्तुती बघत आहे और वहाँ पे हम स्तुति देखते आणि हैं। तिथं दावीद आणि अनेक लोकांनी जे स्तोत्र लिहिलेलं आहे और दाऊद और अनेक लोगों ने जो भजन लिखा आणि है मूसाने त्या ठिकाणी लिहिलेलं और आहे. मूसा ने भी वहाँ लिखा है आणि पुष्कळाने त्या ठिकाणी स्तोत्र संहिता और लिहिलेलं आहे. बहुतों ने भजन संहिता लिखा है। आणि पुष्कळांच्या लेखणीमध्ये एक गोष्ट सतत आढळते और बहुतों की लिखाई में एक ही बात मिलती है, आणि बार बार मिळती है बार बार एक ही बात मिलती आणि ती है। कोणती आहे और वो कौन सी आणि है? ते असं लिहितात और वो ऐसा आणि लिखते त्यानं तुला हैं, मिस्रातून कसं काढलं और उसने तुझे मिस्रियों में से कैसे आणि छुड़ाया त्यानं तुझ्यासाठी तांबडा समुद्र कसा और दुभागला उसने तेरे लिए लाल समुद्र को कैसे आणि दुभागा त्यानं तुला आकाशातून मान्ना कसा खाऊ और घातला उसने तुझे स्वर्ग में से कैसे मानना आणि खिलाया त्यानं तुला गारगोटीच्या दगडातून कसं पाणी दिलं और उसने तुझे पत्थर से पानी कैसे आणि पिलाया। मग ते वाचताना आम्हाला जाणवतं और फिर वो पढ़ते हुए हमें महसूस होता आणि ते है। लिखणी लिखत असणारे लोक हे लिहित आहेत और लिखने वाले ऐसे लिखते हैं, ते त्यांच्या भूतकाळाला आठवून वो लिहितात अपने भूतकाल को याद आणि करके ते लिखते त्यांच्या हैं भूतकाळ आठवून स्तुती करत आहेत और उस भूतकाल को याद करके स्तुति करते आणि हैं। स्तुती काय पाठांतर नाही आहे और स्तुति ध्यान करना या पाठ करना नहीं है आणि स्तुती काही टॅलेंट नाही आहे और स्तुति कुछ टैलेंट नहीं आणि है स्तुती काही कृपादानामधला भाग नाही और आहे. स्तुति ये वरदानों का भाग नहीं है आणि स्तुती तोच करू शकतो और स्तुति वही कर सकता आणि है ज्याला त्याच्या भूतकाळाची जाणीव आहे. जिसको उसके भूतकाल महसूस होता है। थँक्यू जीसस धन्यवाद यीशु, थँक्यू जीसस धन्यवाद यीशु। गाऊंगा मैं तेरे लिए हालेलुया हालेलुया आणि मी तुम्हाला लीड करत असताना और मैं आपको लीड करते हुए आणि मग मी वचनापर्यंत पोहोचत नाही और फिर मैं वचन की ओर तक नहीं पहुंच रहा कारण हूँ, मी तुमच्याशी स्तुतीविषयी बोलत असतो क्योंकि मैं आपके साथ स्तुति के बारे में बोलते आणि मी समय भूतकाळामध्ये जाऊन आलेलो आहे. मैं भूतकाल में जाकर आणि ज्या आया ज्यावेळेस मी माझ्या भूतकाळाची आठवण और जब मैं अपने भूतकाल को याद करता आणि हूँ मग आपोआप त्याचं चांगुलपणा माझ्या समोर येतो और आप उसकी अच्छाई मेरे सामने आ आणि प्रभू जाती है। वेळेच्या अभावी और प्रभु समय न होने के आणि कारण स्तुतीची
स्तुतीचं स्तोत्र आम्ही या ठिकाणी थांबवत स्तुति आहोत. का भजन यहाँ पे हम रोकते हैं आणि प्रभु येत्याला वचन तुझ्या हातामध्ये और आने वाले वचन को तेरे हाथों में देते पवित्र हैं. आत्मा तू आमच्याशी बोल. पवित्र आत्मा तू हमसे बोल. ऑनलाईन वचन ऐकणाऱ्या प्रत्येकांची कानं उघड ऑनलाइन वचन सुनने वाले हर एक के कानों को खोल दे. आणि प्रभु जसं एक खोबरेल तेल गोटलं जातं जैसा प्रभु नारियल तेल गाठता है आणि जसं प्रभु एक नारियलचं तेल थंडी लागल्यावर गोठतं प्रभूची और ठंडी के दिनों में जैसा नारियल तेल गाठता है आणि सहभागिता नसल्यामुळं जी जगिक थंडी लागलेली आहे और प्रभु संगति न होने के कारण जो संसार से जो हम ठंड हो गए हैं. आणि प्रभु आज वचनाच्या द्वारे तो गोठपणा निघून जाऊ और दे. प्रभु आज वचन के द्वारा वो सारी ठंडाई निकलने पाए आणि प्रभुजी परत एकदा तुझे लोक आत्म्याने भर और फिर से एक बार तेरे लोग आत्मा से भरे येशूच्या नावात यीशु के नाम से. आमेन. आमेन. हालेलुया हालेलुया. 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 सो प्रभूची स्तुती असो सो परमेश्वर की महिमा हो आणि खरोखर तो महान आहे. और सचमुच वो महान है. आणि मला कोणी जर असं विचार और मुझे कोई ऐसा पूछे आणि तुमची डिग्री कोणती आहे आपकी डिग्री कौन सी आणि है तुम्ही बिशप आहात का और आप बिशप है क्या आणि मग तुम्ही रेव्हरंट आहात का और आप रेवरेंट है क्या आणि मग तुम्ही पाळक आहात का और आप पास्टर है क्या आणि मग मी त्यांना एकच गोष्ट वारंवार सांगत और असतो. मैं उनको एक ही बात बार बार आणि मी कोण आहे बताता मला माहिती नाही हूँ. मैं कौन हूँ मुझे नहीं पता पण मला एकच माहिती लेकिन मुझे इतना ही पता आय है एम वर्शिपर मैं आराधक हूँ आणि मी एक आराधक आहे और मैं एक आराधक कारण हूँ माझ्या देवानं मला आराधनेसाठी क्योंकि तयार मेरे केलं परमेश्वर ने मुझे आराधना के लिए रचा आणि है माझ्या देवानं मला दलदलीतून आराधनेसाठी निवडले और उस परमेश्वर ने मुझे दलदल से आराधने के लिए चुना है आणि जो प्रत्येक व्यक्ती प्रभू येशूवर विश्वास ठेवतो और जो हर एक व्यक्ति प्रभु यीशु पर भरोसा आणि रखता मग तो है बिशप असना और फिर वो बिशप क्यों ना आणि हो मग तो रेव्हरंट का असना और फिर वो रेवरेंट क्यों ना आणि हो मग ते फादर का असना और फिर वो फादर क्यों ना हो पण त्यांची डिग्री नंतर आहे उनकी डिग्री बाद में आणि पहिला पहले आणि ते परमेश्वराचे आराधक आहे. परमेश्वर की वो आराधक है आणि म्हणून आम्ही हे विसरलं नाही पाहिजे और ये हम नहीं भूलना की चाहिए आम्ही परमेश्वराचे कि हम आराधक परमेश्वर आहोत. के आराधक है कारण त्यांना आम्हाला त्याच्यासाठी क्योंकि निवडलेलं उसने आहे. हमें उसके लिए चुना है. हालेलुया. हालेलुया. आज सकाळी आज सवेरे एक वेगळ्या विषयाकडे मला जायचं एक अलग विषय की ओर मुझे जाना आणि है एक दिवस असं झालं और एक दिन ऐसा हुआ एक लोकल पास्टर एक लोकल पास्टर याने एक मीटिंग अरेंज केली उन्होंने एक मीटिंग अरेंज की एक मोठ्या सिनियर पास्टरांची और एक बड़े पास्टर की मीटिंग अरेंज की आणि मग ते बाहेर शहरावरून ते मीटिंग घेण्यासाठी त्या और ठिकाणी बाहर शहर से वो वहाँ उस जगह पे मीटिंग लेने के लिए आणि आए त्या ठिकाणी ते मीटिंग घ्यायला आले और उस जगह पे वो मीटिंग लेने के लिए आणि आए त्यांची मीटिंग एका लोकल पास्टरनी अरेंज केली होती आपल्या चर्च मध्ये और उनकी मीटिंग एक लोकल पास्टर ने अपने चर्च में अरेंज की थी आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या चर्च मध्ये ती मीटिंग अरेंज केली होती और अपने खुद के चर्च में वो मीटिंग अरेंज की आणि थी ती 3 दिवसाची सभा होती और वो 3 दिन की सभा थी आणि त्या 3 दिवसाच्या सभेमध्ये और उन 3 दिनों की सभा में तिसऱ्या दिवसाची शेवटची सभा होती और तीसरे दिन की आखिरी की सभा थी आणि मग ते वक्ता प्रचार झाल्यानंतर और वो वक्ता जब प्रचार करने के बाद आणि मग ते आपल्या हॉटेलवर गेले और फिर वो अपने होटल पर गए आणि हॉटेलवर और गेल्यानंतर होटल में जाने के बाद आणि मग ते अरेंज करणारे पास्टर त्यांना भेटायला और गेले अरेंज करने वाले आयोजक उनके पास उनको मिलने के लिए कारण गए आता त्यांची ती मीटिंगची शेवटची भेट आहे क्योंकि वो उनकी सभा की आखिरी की भेंट मिलाप है आणि कारण प्रमुख वक्ते आता परत आपल्या परतीला जाणार जो आहे प्रमुख वक्ते थे वो फिर से अपने शहर में जाने वाले थे आणि मग ते 3 दिवस त्या सिटीमध्ये आल्यामुळे और 3 दिन उस शहर में आने के आणि बाद त्या मंडळीमध्ये त्यांनी प्रचार केल्यामुळे उस कलीसिया में प्रचार करने की आणि वजह से परमेश्वरनं त्या ठिकाणी अद्भुत काम केलं. परमेश्वर ने वहाँ पे अद्भुत रीति से काम आणि किया मग ते चर्च लोकल पास्टर और फिर उस चर्च के कलीसिया के लोकल पास्टर आणि मग ते वक्त्याला भेटायला और गेल्यानंतर फिर वो वक्ते को मिलने के लिए जाने के बाद आणि मग ते त्यांना विदाई करत असताना और वो उनको विदाई करते समय आणि मग ते आपल्या पॉकेट मधून काही पैसे काढले और फिर वो उन्होंने अपने पॉकेट में से कुछ पैसे निकाले आणि मग त्यांनी ते पैशाचं पॉकेट ते वक्त्यांच्या हातामध्ये दिलं और वो पैसे का जो पॉकेट था उन वक्ते के हाथ में उस प्रचारक के हाथ में उन्होंने आणि दिया मी त्या मीटिंगचा एक भाग होतो और मैं भी उस मीटिंग का एक हिस्सा था आणि कदाचित मी त्या चर्चचा पास्टर नव्हतो और मैं उस चर्च का पास्टर नहीं था आणि मग मी त्या चर्चचा एक लीडर होतो और मैं उस चर्च का एक लीडर था आणि मी स्वतः त्या पास्टरांबरोबर त्या शेवट
शेवट दिवशी पास्टर वक्त्यांना भेटायला मी माझ्या सिनियर पास्टर बरोबर गेलो होतो. मैं भी मेरे सीनियर पास्टर के साथ उस प्रचारक को मिलने उनके रूम में गए, होटल में गया था. आणि मग होत असणारी घटना मी पाहत होतो. और जो कुछ वहाँ पे हो रहा था वो मैं देख रहा था. कारण माझ्या लाईफ मध्ये प्रत्येक गोष्ट नवीन होती क्योंकि मेरे जीवन में हर एक बात नई थी. आणि आज तागायत और आज से लेकर मला हर एक नवीन गोष्ट शिकायला आवडते. हर एक नई बात मुझे सीखने के लिए अच्छी लगती आणि है. पहिल्यापासूनच माझी एक आवड आहे. पहले से ही मुझे एक मेरा एक स्वभाव है, मुझे अच्छा लगता है. मला एक चांगलं वाटतं. मुझे अच्छा लगता है कोणतीही प्रभूसाठी जर नवीन गोष्ट कुठली शिकायची यदि असेल प्रभु के लिए कोई नई बात सीखनी हो तो आणि मग मी ते शिकण्याचा प्रयत्न तो करतो. फिर मैं वह सीखने का प्रयास आणि करता जर ते हूँ. प्रभूच्या राज्याच्या उपयोगाचे और असेल यदि वो परमेश्वर के राज्य की उपयोगी आणि हो मग मी त्या ठिकाणी किंमत मोजायला पण मागे और पाहत फिर नाही. वहाँ पे मैं कीमत देने के लिए भी आगे पीछे नहीं देखता. हालेलुया. हालेलुया. आणि होत असणारी घटना मी त्या हॉटेलमध्ये पाहत और होतो. जो कुछ उस होटल में हो रहा था वो मैं देख रहा आणि था. माझे सिनियर पास्टर वक्त्याबरोबर काहीतरी बोलत होते. और मेरे सीनियर पास्टर उस प्रचारक के साथ कुछ तो भी बोल आणि रहे ते थे. प्रचारक पण माझ्या पास्टर बरोबर काहीतरी बोलत और होते. वो प्रचारक भी मेरे पास्टर के साथ बोल रहे आणि थे. मग आम्ही हॉटेलच्या रूमच्या दरवाजा समोर थांबून मी ती घटना पाहत होतो. और होटल का दरवाजे में खड़ा होकर वो सारी घटना में देख रहा आणि था. प्रभू मला काहीतरी शिकवत और होता. प्रभु मुझे कुछ सिखा रहा था. आणि मग माझ्या पास्टरने ते पॉकेट काढून वक्त्यांच्या और हातामध्ये मेरे पास्टर ने वो पॉकेट निकाल कर उस प्रचारक के हाथों में दी. आणि मग ते वक्त्यानं पाहिलं और उस वक्ता ने वो देखा. आणि मग त्यांनी माझ्या पास्टरना बोलले और फिर वो वक्ता मेरे पास्टर के साथ बोलने आणि लगे. ते वक्ते असे म्हणाले, और वो उन वक्ते ने ऐसे कहा, 3 दिवस मी तुमच्या चर्च मध्ये होतो 3 दिन मैं आपके चर्च में था. आणि सकाळ आणि संध्याकाळ मी सर्व्हिस घेत होतो सवेरे और संध्याकाल के समय में सर्विस ले रहा था. आणि चौथ्या दिवशीची संडेची आराधना पण मी अटेंड केली. चौथे दिन की संडे की आराधना मैंने अटेंड की. आणि संडेला तुम्ही ऑफरिंग घेतलेलं मी बघितलं. संडे के दिन आपने ऑफरिंग लिया मैंने देखा. पण 3 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या सभेमध्ये 3 दिनों में इस बड़ी सभा में आणि मग तुम्ही ऑफरिंग घेतलेलं मी बघितलं नाही. आपने अर्पण लेते हुए मैंने नहीं आणि देखा. तुम्ही दान घेतलेलं मी बघितलं नाही. और आपने दान लेते हुए मैंने नहीं देखा. आणि मग माझे सिनियर पास्टर त्या वक्त्याला म्हणाले और वो सीनियर पास्टर वक्त प्रचारक से कहा. आणि मग ते असं म्हणाले और वो उन्होंने ऐसा आणि कहा. माझी मिसेस एका चांगल्या हुद्द्यावर सर्व्हिसला आहे और उन सीनियर पास्टर ने कहा कि मेरी मिसेस अच्छे काम पर है. आणि पुष्कळशे आमच्या रिलेटिव्ह आम्हाला बॅकिंग आहे. बहुत से हमारे रिलेटिव्स हमें आणि सपोर्ट आहे, मदत आहे. बहुत से हमारे रिलेटिव्स की हमें मदद है. आणि आमच्याकडे पुष्कळचे पैसे आहेत. और हमारे पास बहुत सा पैसा है. आणि आम्हाला असं वाटलं नाही और हमें ऐसा नहीं लगा की आम्ही मंडळीकडून मीटिंग साठी ऑफरिंग घ्या. और हमें ऐसा नहीं लगा कि हम कलीसिया की ओर से ऑफरिंग ले. आणि मग त्यावेळेस ते वक्ते त्या पास्टरशी बोलले. और उस समय वो प्रचारक प्रचारक ने पास्टर जी से कहा. आणि घडत असलेली घटना मी स्वतः तिथं उपस्थित राहून और पाहत जो होतो. कुछ हो रहा था मैं वहाँ पे खुद उपस्थित रहकर देख रहा था. आणि त्या वक्त्याने माझ्या पास्टरला एक सल्ला दिला. और उन प्रचारक ने हमारे पास्टर को एक सल्ला दिया. आणि मग त्याच्या अगोदर त्या वक्त्याने माझ्या पास्टरला काहीतरी विचारलं. और उसके पहले हमारे पास्टर ने उन प्रचारक को कुछ पूछा. आणि मग ते म्हणाले की तुम्ही तुमच्या पदरचे पैसे द्यायला लागलात आप अपने हिस्से के पैसे दे रहे हो. आणि मंडळीकडून तुम्ही का घेतलं नाही. कलीसिया की ओर से क्यों ते नहीं म्हणाले लिया. आमच्याकडे पुरेसे आहेत. और उन्होंने कहा हमारे पास काफी है. आणि पास्टर प्रॉब्लेम असा आहे और पास्टर समस्या ऐसी आणि है. माझ्या मंडळीमधले पुष्कळ लोक और हमारे कलीसिया के बहुत से लोग फायनान्स मध्ये वीक आहेत. और पैसों के बारे में कमजोर आणि है. पुष्कळांचे काम टिकत नाही. और बहुत लोगों के काम नहीं बने आणि रहते. पुष्कळांचा पैसा अनेक वेळेस हॉस्पिटलला जातो. और बहुतों का पैसा अनेक बार हॉस्पिटल में जाता आणि है. माझी कलीसिया फायनान्स समस्यामध्ये आहे. और मेरी कलीसिया फाइनेंस के प्रॉब्लम में है. आणि म्हणून मला असं वाटलं नाही की मी चर्च कडनं काहीतरी घेईन. और मुझे ऐसा नहीं लगा कि मैं चर्च की ओर से कुछ लूं. आणि म्हणून जे काय आमच्याकडे होतं आम्ही तुम्हाला देतो. और इसलिए मेरे पास जो कुछ भी है वो मैं आपको दे रहा आणि होत हूँ. असलेली घटना मी पाहतो. और ये सब कुछ हो रहा था मैं देख रहा आणि माझ्या था. वक्त्याने त्या पास्टरच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं. और उन वक्ता ने मेरे पास्टर के कंधों पे हाथ रख के कहा. आणि ते वक्ते माझ्या पास्टरला म्हणाले और उन वक्तों ने पास्टर से कहा, आज एक दुःखद गोष्ट मी तुला सांगत आहे. आज एक दुख की बात मैं आपको आणि बताता तुझ्या हूँ. चर्चच्या लोकांचा पैसा टिकत नाही. आपके चर्च के लोगों का पैसा क्यों बना नहीं आणि रहता. तुझ्या चर्चच्या लोकांचा पुष्कळ पैसा हॉस्पिटलला क्यों जातो. उनका सारा पैसा हॉस्पिटल में जाता आणि है. तुझ्या चर्चच्या पुष्कळ लोकांना म्हणावं तसा जॉब लागत नाही. बहुत से लोगों को जैसे काम चाहिए वैसा काम नहीं आणि है. ह्या सगळ्यांचं कारण और इस सभी क्या कारण. आणि या सगळ्याची जबाबदारी और इस सभी की आणि जवाबदारी. या सगळ्याचा दोष और इस सभी का दोष तुझ्या
माझ्यावर येतो. और तेरे ऊपर आता आय है। एम शॉकिंग. मुझे शौक हुआ, मला शॉक लागला मुझे शौक हुआ। आणि ते व्यक्ती सरळ सरळ माझ्या पास्टरला दोष लावत होते. और वो जो प्रचारक था सरल रीति से मेरे पास्टर को दोष लगा आणि रहा था। कलीसियाच्या समस्याचा नारळ तो माझ्या पास्टरच्या डोक्यावर फोडत होते. और जो भी कुछ कलीसिया की समस्या है उसका नारियल वो मेरे पास्टर के सिर के ऊपर फोड़ रहे आणि थे। माझ्या पास्टरने आश्चर्यानं होऊन त्या वक्त्यांना विचारलं. और मेरे पास्टर ने आश्चर्य होकर उस वक्त से पूछा, आणि पास्टर मी तर चर्चचा पास्टर आहे पास्टर मैं तो चर्च का पास्टर हूँ, आणि मी सगळी चर्च संपल्यानंतर मैं सब चर्च खत्म होने के आणि बाद मी शेवट आशीर्वाद देतो और मैं आखिरी के समय आशीष देता हूँ। आणि मी असं म्हणतो और मैं ऐसा कहता देव हूँ, बापाचं प्रेम, परमेश्वर का प्रेम, प्रभू येशूची कृपा, प्रभु यीशु की पवित्र कृपा आत्म्याची महान और सहभागिता पवित्र आत्मा की महान माझ्या संगति मंडळीवर सदोदित राहो. और मेरे कलीसिया पे सदोदित बनी रहे। आणि मग तुम्ही असं कसं म्हणता और आप ऐसा कैसा कह की सकते माझ्या हो? चर्चच्या फायनान्स समस्याचं कारण मी आहे. मेरे चर्च के पैसे के अड़चन का कारण मैं हूँ। आणि मग त्या वक्त्याने माझ्या पास्टरला सांगितलं, और उस वक्ता ने मेरे पास्टर को जो बताया, पास्टर कलीसियाला द्यायला शिकवत जो नाही, पास्टर कलीसिया को देने के लिए नहीं सिखाता, जे चर्च परमेश्वराच्या राज्यासाठी सरळ हात करत नाही, जो चर्च परमेश्वर के राज्य के लिए अपने हाथों को नहीं आणि खोलता, मग ते चर्च दरिद्रीच्या श्रापामध्ये और जाणार, वो चर्च गरीबी के शापों में आणि है, ते चर्च दरिद्रीच्या श्रापाखाली और वो आहे, चर्च गरीबी के आणि शाप त्या में है, लोकांची कधीच उन्नती होऊ शकणार और उन नाही. लोगों की कभी भी बढ़ोतरी नहीं आणि हो जर सकती। लोकांची उन्नती झाली नाही यदि लोगों की बढ़ोतरी आणि नहीं मग हुई, चर्चची उन्नती कधीच होणार तो नाही, चर्च की उन्नति आणि कभी भी नहीं चर्चची होगी। उन्नती झाली नाही, और यदि चर्च की उन्नति आणि नहीं हुई, परमेश्वराच्या सेवकांची कधीच उन्नती तो होणार नाही. परमेश्वर की दासों की कभी भी उन्नति नहीं आणि होगी। कुणीतरी सेवकांना फेसबुकवर असं बोललं, कोई तो भी परमेश्वर के दासों को फेसबुक पर ऐसा कहते आणि हैं, ते देवाच्या सेवकाला एक दास असं म्हणतो, और परमेश्वर के दासों को एक दास ऐसा आणि कहता जर है। मंडळी दिली नाही और यदि कलीसिया ने नहीं दिया तर श्रापित होईल असे शब्द वापरू नका. तो शापित होंगे, ऐसे शब्द मत। मी त्या सेवकाला आज सकाळी सांगू इच्छितो, मैं उस दास को आज सवेरे कहना चाहता आणि हूँ, मंडळी जर देत नाही यदि कलीसिया नहीं आणि देती, जर ती श्रापित आहे यदि वो शापित आणि है, हा कुठल्या पास्टरचा शब्द नाही, और ये किसी पास्टर का शब्द नहीं, आणि हा पवित्र शास्त्राचा शब्द आहे. और ये पवित्र बाइबल का शब्द है। आणि अनेक वेळेस काही सेवक ऑनलाईनला असं बोलत और आहेत, बहुत बार अनेक दास ऑनलाइन पर ऐसा कहते आणि हैं, ज्या चर्च तुम्हाला देण्याविषयी प्रचार करतं जो चर्च आपको देने के बारे में आणि अशा प्रचार करता चर्च है, मध्ये जाऊ नका. और ऐसे चर्च में मत जाओ। पास्टर पास्टर, तुम्ही लोकांना श्रापामध्ये घालवत आहात. आप लोगों को शापों में ढकेल दे आणि रहे हो। माझ्यापेक्षा पण अधिक पट्टीनं वरिष्ठ पास्टर ज्याचं नाव आहे पास्टर पीटर, और मेरे से ज्यादा जो बड़ा पास्टर है पास्टर पीटर, पास्टर शिमोन पेत्र. पास्टर शिमोन पीटर। आणि एक दिवस हनन्या आणि सपेराला त्याने विचारलं, और एक दिन हनन्या और सपीरा को उन्होंने पूछा, आणि त्याने एक दिवस हनन्या आणि सपेराला और विचारलं, पास्टर पत्रस ने हनन्या और सपीरा को आणि पूछा, हनन्या आणि सपेरा त्याचे चर्च मेंबर और होते. हनन्या और सपीरा पास्टर पीटर के चर्च के मेंबर आणि थे। पास्टर पीटर त्यांना काय और विचारतात, पास्टर पत्रस उनको क्या पूछते आणि जे हैं, काय तुम्ही विकून देवाच्या राज्यात आणलेलं और आहे, जो कुछ आपने बेचकर परमेश्वर के राज्य आणि में त्या लेकर आए दशांश हो, हिशोब बरोबर नाही, और उस दशमांश का जो हिशोब है वो बराबर आणि तुम्ही नहीं, बरोबर दशमांश टाकला नाही, और आपने बराबर दशमांश नहीं डाला। आणि जेवढं तुमच्या हातामध्ये आलं जितना आपके हाथ में आया, आणि त्याचा पूर्ण दशमांश तुम्ही टाकला आपने नाही, पूरा दशमांश नहीं आणि डाला, काही पैसे तुम्ही मागे ठेवले और नाही. कुछ पैसे को आपने पीछे आणि रखा है, माझ्या आणि तुमच्यापेक्षा पण वरिष्ठ पास्टर और आपसे और मुझसे ज्यादा भी बड़े पास्टर, आणि पास्टर पीटर शिमोन, पास्टर पत्रस शिमोन, आणि तो स्वतः चर्चला फायनान्सचा हिशोब विचारतात, और वो खुद चर्च को पैसों का हिसाब आणि पूछ तो रहा है, स्वतः चर्चला देण्याविषयी विचारतात, और वो खुद चर्च को देने के बारे में पूछ कारण रहा त्याला है, माहिती आहे क्योंकि उनको पता है जर ते देऊ शकले नाही यदि वो दे नहीं सकते तर ते दारिद्र्याच्या तो श्रापामध्ये वो अडकले. गरीबी के शापों में ते जाएंगे, दारिद्र्याच्या श्रापामध्ये वो अडकले. गरीबी के शापों में आणि जाएंगे। बायबलमध्ये येशू अनेक वेळेस और देण्याविषयी बाइबल बोललेला में आहे. अनेक बार यीशु ने देने के बारे में आणि बोला जुन्या है, करारामध्ये पुष्कळशे भविष्यवक्त्याने देण्याविषयी बोललेला आहे. और पुराने नियम में बहुते से आणि भविष्यवाणी देने के प्रेषितांच्या बारे में कृत्यामध्ये बोले। पुष्कळ सेवकांनी देण्याविषयी बोललेला आहे. और प्रेरितों के काम में बहुत से सेवकों ने देने के बारे में बोला है। हालेलुया. हालेलुया। मी थोडंसं पाणी पितो. मैं थोड़ा सा पानी पी लेता हूँ। आणि पुष्कळ वेळेस असं म्हटलं जातं, और बहुत से बार ऐसा कहा जाता आणि है, आता सेवकाला द्यायची काय गरज आहे, अभी दासों को देने की कुछ आवश्यकता आणि नहीं, आमच्या पास्टरकडे पुष्कळ आहे. और हमारे पास बांध के पास बहुत आता है। मी तुम्हाला सगळंच वचन काढून दाखवू अभी शकत मैं नाही. सारे वचनों को आपको निकाल कर नहीं दे सकता, तुम्ही शोधायला सुरू करा. आप ढूंढने लगो। आणि जुन्या करारामध्ये असं लिहिलेलं आहे. और पुराने नियम में ऐसा लिखा है, आणि याजक एका ठिकाणी असं म्हणतो, और याजक एक जगह पे ऐसा कहता आणि है, इस्रायल लोकांनी एवढं अर्पण आणलेलं आहे, इस्राएलियों ने इतना अर्पण लाया, आणि आम्ही ते खाऊन खाऊन
शिल्लक पडलेला आहे. और वो खा खा कर हमने बचा के रखा, बचा के म्हणण्यापेक्षा वेस्ट गेलेला आहे. व्यर्थ गया बचा के आणि रहने से। इस्रायल लोक हे बघत और नव्हते इस्राएलियों ने ये नहीं देखा की याजकाचं पोट भरलंय का, जो याजक थे परमेश्वर के मंदिर में काम करने वाले थे उनका पेट भर आणि गया कि इस्रायल ये नहीं लोक हे देखा। बघत नव्हते और इस्राएलियों ने ये नहीं देखा याजक ने घर बांधा है क्या, याजकों ने घर बांधा है क्या। आणि इस्रायल लोक हे बघत और नव्हते इस्राएल ये नहीं देखते थे याजक ने कार घेतलेली आहे का. याजक ने कार ली क्या। इस्रायल लोक हे बघत नव्हते इस्राएलियों ने ये नहीं देखा की याजक हायपाय राहतो का. याजक बड़े बड़े पोजीशन पे रहता है क्या। इस्रायल लोक हे म्हणत होते इस्राएलियों ने ये कहा त्याला त्याचा हिशोब द्यावा लागेल. उसका उन्हें हिसाब देना पड़ेगा, पास्टर अपना हिसाब देगा, पास्टर अपना हिसाब देगा। पण माझं काम काय आहे, लेकिन मेरा काम क्या जे है, परमेश्वराचं आहे जो परमेश्वर का ते है परमेश्वराच्या भांडारात गेलं वो पाहिजे. परमेश्वर के भंडारों में आणि जाना तो चाहिए। परमेश्वर त्या भंडाराचा मालक और आहे परमेश्वर ही उसी भंडार का आणि मालक देव है। याजकाकडून त्या भंडाराचा हिशोब घेईल. और परमेश्वर याजक की ओर से हिसाब आणि लेगा। तुम्ही कुणाचा न्याय करू और नका आप किसी का न्याय मत करो। आणि तुम्ही कुणाच्या सेवकाच्या फायनान्स मध्ये झाकून बघू नका. और आप परमेश्वर के दासों के फाइनेंस में झाँक कर मत देखो। नंबर 3 तीसरी बात, नंबर 3 तीसरी बात, आणि अनेक वेळेस असं वाटतं अनेक बार ऐसा लगता है लॉकडाऊन आहे लॉकडाउन है, आणि लोक कुठला देतील. लोग कहाँ से देंगे। आणि ह्या परिस्थितीमध्ये लोकांनी शक्यतो अर्पण द्यायला नाही पाहिजे. और इस परिस्थिति में लोगों ने अर्पण नहीं आणि देना काल एक मी चाहिए। व्हिडिओ बघत होतो और कल मैं एक वीडियो देख आणि रहा एक था पास्टर असा प्रचार करत और होते, एक पास्टर ऐसा प्रचार कर रहा था, लॉकडाऊन मध्ये लोकांना द्यायला लावू नका. लॉकडाउन में लोगों को देने के लिए मत बताओ। आता त्यांच्याकडे नाही तर ते कुठून देतील. और अभी उनके पास नहीं तो वो कहाँ से देंगे। आज सकाळी मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगू द्या. आज सवेरे में आपको एक अच्छी बात बताता हूँ। हा जो लॉकडाऊन परिस्थिती आहे और ये जो लॉकडाउन की स्थिति है हीच वेळ योग्य आहे. यही समय योग्य समय है। का, क्यों, कारण बायबल मध्ये क्योंकि बाइबल में लॉकडाऊन नसताना लॉकडाउन न होते हुए आणि वेळेवर पेमेंट असताना और समय में पगार रहता था तो आणि भी भरपूर ज्यांच्याकडे असताना बहुत कुछ होने के बाद आणि भी त्यांच्याविषयी बायबल मध्ये लिहिलं और नाही. उनके विषय में बाइबल में आणि नहीं बायबल लिखा। मध्ये लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या जो समस्या में घेरे थे, हा फायनान्सच्या प्रॉब्लेम मध्ये आहेत समस्या की प्रॉब्लम, फाइनेंस की प्रॉब्लम आणि में घेरे थे, अशा व्यक्तीविषयी बायबल मध्ये लिहिलेलं ऐसे आहे. लोगों के बारे में बाइबल में लिखा आणि है। आता आम्ही आमच्या वचनाला सुरुवात अभी हम अपने वचन की ओर शुरू करेंगे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि मी वाचूया लूक शुभवर्तमान 6वा और अध्याय हम पढ़ेंगे लूका सुसमाचार इसका 6वां अध्याय 38 वचन. और 38 वचन। थँक यू जीसस. लूक सुसमाचार 6:38 हम पढ़ेंगे। हालेलुया. लूक 6वा अध्याय 38 वचन. और लूक 6:38 को हम पढ़ेंगे। हम यहाँ पे पढ़ेंगे लूक 6:38। यहाँ पे ऐसा लिखा है, दिया करो तो तुम्हें भी दिया जाएगा। बस बायबलचा एकच सिद्धांत आहे, बाइबल का एक ही सिद्धांत है, जोपर्यंत तुम्ही देत नाही जो जब तक आप देते नहीं आणि तोपर्यंत तुम्हाला देण्यात येणार नाही. तब तक आपको नहीं मिलेगा। आणि मग जर लॉकडाऊन असेल और फिर यदि लॉकडाउन आणि होगा जर तुम्ही फायनान्स प्रॉब्लेम मध्ये और असाल यदि आप पैसों के अड़चन में आणि होंगे जर तुम्ही देत नाही और यदि आप नहीं देते आणि बायबल त्याला स्पष्ट तो सांगतो बाइबल वहाँ पे स्पष्ट आणि बताती है तुम्हालाही देण्यात येणार नाही. आपको भी नहीं दिया जाएगा। हालेलुया. हालेलुया। बायबल पुष्कळ देण्याविषयी सांगत नाही. बाइबल बहुत देने के लिए नहीं कहती है। हालेलुया. हालेलुया। पण तुमच्याकडे जे आहे लेकिन आपके पास जो आणि है त्यातून बायबल द्यायला सांगतो. उसमें से देने के लिए बाइबल कहती आणि है। मग तुम्ही संडेचं एवढं तरी ऑफरिंग टाकू शकता. लेकिन आप संडे का इतना तो अर्पण डाल सकते हो। जर तुम्ही 3 टाइम रोज लॉकडाऊन मध्ये जीवू शकता आप 3 टाइम लॉकडाउन में 3 बार खा सकते हो आणि मग आठवड्यातून एक संडेला 1 रुपये का असताना तुमच्याकडनं ऑफरिंग येऊ शकेल का नाही. तो हफ्ते में एक बार एक संडे आपकी ओर से 1 रुपया ऑफरिंग नहीं आ सकता। आणि मी तुम्हाला देण्याविषयी सांगत नाही, मैं आपको देने के लिए नहीं मी बताता हूँ। तुम्हाला अर्पणाविषयी बोलत आहे. मैं आपको अर्पण के बारे में, बलिदान के बारे में बताता आणि हूँ। मग देण्याविषयी जर मी शिकवायला लागलो देने के बारे में भी यदि मैं सिखाने आणि लगा, मग तिथं स्पष्ट लिहिलंय, वहाँ पे स्पष्ट लिखा है, वाचा. पढ़ो। हा, दिया तो तुम्हें दिया जाएगा, दिलं तर तुम्हाला दिलं जाईल. दिया तो तुम्हें दिया जाएगा। हा, लोग पूरा नाप दबाकर, काय काय लोग लोभ, पूरा, लोभ, लोक नाही, लोग लोक. इथं लोक लिहिलंय. यहाँ पे लोग लिखा है। हा, लोक. हा, लोग पूरा नाप दबा कर, आणि पूर्ण दाबून दबा कर हा, और हिला कर हा, और उभरता हुआ हा. तुम्हारे गोद में डालेंगे। लोक
रॉंग भाषांतर गलत भाषांतर। आणि ते मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे। मराठी में ऐसा लिखा है, वाचा। पढ़ो। लूक किती? लूक 6:38। द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, दिया करो तो तुम्हें भी दिया जाएगा, चांगले माप, अच्छा नाप दडपलेले और दड़पलेले, दबा हुआ आणि हलवलेले हिला हिलाकर व शिंग भरलेले और नाप गोद में डालेंगे, उभरता हुआ असे ते तुमच्या पदरी घालतील। ऐसा वो आपके लिए नापा जाएगा। पुढे असं लिहिले, वाचा आता वहाँ पुढं। पे ऐसा लिखा है, पढ़ेंगे। आगे आगे दिया करो तो तुम्हें भी दिया जाएगा। आगे आगे लोग पूरा नाप दबा आगे, दबा उसके आगे, कर। उसके आगे फिर उसने एक दृष्टांत कहा, ते तर संपले वचन, घालतील। कारण ज्या मापाने, असं नाही, क्योंकि जिस नाप से तुम नापते हो, हा, ज्या मापाने तुम्ही मापाल उसी से तुम्हारे लिए भी नापा जाएगा। आता कसं परमेश्वर म्हणतो की कसं तुमच्या पदरी घालण्यात येईल, कैसे आपके झोली में डाला जाएगा, हिस्से में डाला जाएगा, झोली में डाला कैसे जाएगा। झोली में डाला जाएगा, आपके झोली में कैसे डाला जाएगा? ज्या मापाने तुम्ही मापाल। जिस नाप से आप डालोगे, पण तिथं असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है, हलवून आणि भरून तुमच्या पदरात घालल। परमेश्वर हिला हिला के और दबा दबा के आपके झोली में डालेगा। पण बायबल मध्ये लिहिलंय कुणासाठी हलवून आणि दाबून तो घालेल? किसके लिए हिला हिला कर और दबा दबा के वो डालेगा? जो देवाच्या राज्यात हलवून आणि दाबून घालेल। जो परमेश्वर के राज्य में हिला हिला के और दबा दबा के डालेगा, उसके हिस्से में ये आएगा। आता महाराष्ट्र मध्ये मला माहित नाही किती पास्टरांचं कमेंट आज येणार आहे। और महाराष्ट्र से कितने पास्टर का कमेंट आएगा, और मुझे ये पता पास्टर नहीं। तो भरपूर देने के लिए सिखाता है। और ये पास्टर तो बहुत देने के लिए सिखा रहा है। सर आप ध्यान से वचन को सुनिए। आप ध्यान से वचन को सुनिए। ये मैं मेरे दिल की बात नहीं बता रहा, ये मैं अपने हृदय की बात ये नहीं बाइबल बता- का प्रकाशन है। ये बाइबल का प्रकाशन है। परमेश्वर असं म्हणतो, परमेश्वर ऐसा ज्या कहता मापाने है, तुम्ही घालाल, जिस नाप से आप आणि दोगे, त्याच मापाने तुम्हाला घालण्यात येईल। उसी नाप से आपको दिया तिथं जाएगा। लिहिलेलं आहे, वहाँ पे लिखा है, दाबून तुमच्या पदरी घातलं जाईल। दबा दबा के आपके झोली में डाला जाएगा। कसं? कैसे? ज्या मापाने तुम्ही घाला जिस नाप से आप दोगे, तसं तुम्हाला घातलं जाईल। वैसे आपको दिया तुम्ही जर जाएगा। दाबून परमेश्वरला दिलं नाही, यदि आप दबा दबा कर परमेश्वर को न आणि दोगे, मग परमेश्वर दाबून तुमच्या पदरात कसं घाला? परमेश्वर दबा दबा के आपके झोली में कैसे आय डोंट नो, डालेगा? हा माझा विषय नाही। मुझे पता नहीं, ये मेरा विषय आणि नहीं। माझा विषय काय आहे? और मेरा विषय आणि क्या है? जोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यामध्ये और फिरत जब तक आप परमेश्वर के आणि राज्य तुम्ही में दरिद्राच्या नहीं श्रापातून पहुंचे, बाहेर येऊ तो शकत आप गरीबी से आणि शाप तुमच्या से नहीं शिक्षण बाहर क्षेत्रामध्ये होंगे। तुम्ही कधी पूर्ण होऊ आपके शकत नाही, पढ़ाई में आप कभी आणि आप तुमच्या कामयाब नहीं कर्जातून तुम्ही कधी मोकळं होऊ होंगे। आप शकत अपने नाही। कर्जों से कभी भी आणि मी स्वतंत्र तुम्हाला नहीं श्राप होंगे। देत नाही, और मैं आपको श्राप नहीं आणि मी देता। तुम्हाला बायबलचा सिद्धांत और सांगत मैं आहे। आपको बाइबल का सिद्धांत, बाइबल की सच्चाई बताता मी हूँ। तुम्हाला बायबलचं सत्य शिकवत आहे। मैं आपको बाइबल की सच्चाई सिखा आणि रहा मी हूँ। हे बोललो नाही तर, और यदि मैं ये बोला नहीं, आणि मग काय तुम्ही तुमच्या श्रापातून बाहेर येणार तो नाही। आप अपने शापों में से बाहर नहीं आओगे। उलट पक्षी मी जर ह्या बोललो उल्टा यदि मैं बोलूं, तर तुम्ही कदाचित शुद्धीवर येऊ तो आप शुद्धि पे आओगे आणि मग कदाचित तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकाल। और फिर आप वहां से बाहर आ आणि जर जाओगे। देवाचे दास बोललेच नाही, और यदि परमेश्वर के दास बोले ही आणि नहीं, मग लोकांचे डोळे कसे तो उघडणार? परमेश्वर के तो लोगों की आंखें कैसे खुलेंगी? आणि पुष्कळ वरिष्ठ पास्टर असं और शिकवतात, बहुत बड़े पास्टर ऐसे आणि सिखाते काही हैं। गोष्टी लोकांना शिकवू नका। और कुछ बातें लोगों को मत सिखाओ। मी शिकवणार, मैं सिखाऊंगा। मी शिकवणार, मैं तर सिखाऊंगा। मला माझ्या लोकांना नरकात क्योंकि घालवायचं नाहीये, मुझे मेरे लोगों को नरक में नहीं डालना मला है। माझ्या लोकांना श्रापात ठेवायचं नाहीये। मुझे मेरे लोगों को शापों में नहीं रखना आणि है। बायबल काय सांगतं? और बाइबल क्या बताती मला है? की 3 अध्याय 10 वचन, मलाकी इसका 3 अध्याय और 10 आणि वचन। कधी परमेश्वर आम्हाला आशीर्वादित और करणार कब आहे, परमेश्वर हमें आशीषित आणि करेगा? कधी आमचा देव आम्हाला आशीर्वादित और करणार कभी आहे। कब हमारा परमेश्वर हमें आशीषित करेगा? मलाकीचा 3 अध्याय 10 मलाकी वचन। इसका 3 अध्याय और 10 वचन थँक पढ़ेंगे। यू जीसस, धन्यवाद हो यीशु। थँक यू जीसस। ओ होली स्पिरिट कम। मलाकी इसका 3 अध्याय और 10 वचन आणि 10 हम वचन आम्ही पढ़ेंगे। वाचूया। और वहाँ पे ऐसा लिखा है, सारे दशमांश भंडार में ले आओ आणि सगळं देवाचं अर्पण परमेश्वरच्या भांडारात घेऊन या, कि मेरे भवन में भोजन वस्तु रहे आणि माझ्या मंडळीमध्ये अन्न असावं म्हणून। और कोणचं अन्न?
कुठलं अन्न? कौन सा अन्न? खानाचं जेवण नाही, खाने वाला खाना नहीं। परमेश्वराचं वचन जर तुम्हाला पाहिजे असेल, परमेश्वर का वचन यदि आपको चाहिए कारण हो, देवाचं वचन हे अन्न आहे क्योंकि परमेश्वर का वचन ये आणि- खाना है, भोजन है, आणि अन्न हे तुम्हाला पुरेसे मिळावं म्हणून, और आपको बहुत सा भोजन मिले, आणि म्हणून त्याच्यासाठी तुमचं अर्पण परमेश्वराच्या भांडारात आलं. और इसीलिए आपका अर्पण परमेश्वर के भंडार में आना आणि चाहिए। 3 तासासाठी डुप्लिकेट स्टोरी ऐकण्यासाठी, और 3 घंटे की डुप्लीकेट स्टोरी है सुनने के लिए, आणि 3 तासाची डुप्लिकेट स्टोरी, नॉट ओरिजिनल, 3 घंटों की डुप्लीकेट स्टोरी सुनने के लिए जो सच्ची नहीं है, हा, ती ऐकण्यासाठी. वो सुनने के लिए। आता पिक्चरच्या टॉकीची तिकीट काय मला माहिती अभी नाही. पिक्चर की टॉकीज की टिकट कितने है वो मुझे पता की मी नहीं। पिक्चरच्या टॉकीला आता जाऊन मला वाटतं 25 वर्ष होऊन गेले, 25 साल हो गए मैं पिक्चर टॉकी नहीं जाता। आणि मग त्यावेळेस कदाचित 60 तिथं 70 रुपये तिकीट उस होते. समय 60-70 रुपए टिकट थी, आता 200 तिथे 300 रुपये तिकीट और असतं. अभी 200 तक लेकर 250 तक आणि होगी, ती डुप्लिकेट स्टोरी ऐकण्यासाठी, और वो झूठी स्टोरी सुनने के आणि लिए, तुम्ही 200-300 रुपये खर्च करून ती डुप्लिकेट स्टोरी आहे माहित असून पण ऐकायला जाता. और वो झूठी स्टोरी है ये पता होकर भी आप सुनने के लिए 200-300 रुपए खर्च करके जाते हो, आणि ही खरी स्टोरी आहे, और ये सच्ची स्टोरी आणि है, ही जीवनामध्ये काम और करणारी ये स्टोरी जीवन आहे, में काम करने वाली स्टोरी जीवन है, बदलणारी स्टोरी जीवन आहे. बदलने वाली स्टोरी है। आणि ह्याच्यासाठी पेरायची वेळ आली, और इसके लिए जब बोने का समय आया, लॉकडाऊन. लॉकडाउन। आज मी तुम्हाला सांगतो, आज मैं आपको बताता हूँ, देवाला घाबरून सांगा, परमेश्वर को डर कर बताओ, लॉकडाऊन मध्ये लॉकडाउन में किती लोकांच्या मोबाईल मध्ये कितने लोगों के मोबाइल में नेट बॅलन्स नाही नेट बैलेंस नहीं आहे, है। आणि नेट बॅलन्स मारू शकता, नेट बैलेंस आप मार सकते हो, कारण डुप्लिकेट स्टोऱ्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या नेट मध्ये बघण्यासाठी, डुप्लीकेट बातें, डुप्लीकेट स्टोरी अपने मोबाइल में देखने के लिए आप बैलेंस मार सकते आणि हो, देवाची द्यायची वेळ येते, और जब परमेश्वर को देने के लिए समय आता है, लॉकडाऊन आहे. लॉकडाउन है, परमेश्वरला माहिती आहे, प्रभु को पता है, बेटा बेटा देश का लॉकडाउन निकल जाएगा, देश का लॉकडाउन निकल जाएगा, लेकिन आज एक भविष्यवाणी करता हूँ, लेकिन आज एक भविष्यवाणी करता हूँ, तेरे जिंदगी का लॉकडाउन कभी नहीं निकलेगा जो फाइनेंस प्रॉब्लम का है. जो तेरी जिंदगी में फाइनेंस प्रॉब्लम का लॉकडाउन है कभी भी नहीं निकलेगा। आज मैं खाली विश्वासियों के लिए नहीं बात कर रहा, आज मैं सिर्फ विश्वासियों के लिए नहीं बात कर रहा पादरी हूँ, साहब को बता रहा हूँ, पास्टर साहब को भी जो बता रहा कलीसिया हूँ, को देना मत सिखाओ ये कहने वाले पादरी साहब को बोल जो रहा हूँ. कलीसिया को मत देना सिखाओ जो ऐसा कहते हैं उन पास्टर को बता रहा हा, हूँ। भारताचं लॉकडाऊन निघाल, भारत का लॉकडाउन निकल जाएगा, तुमच्या आयुष्याचं दारिद्र्याचं लॉकडाऊन कधी निघणार नाही. तेरे जिंदगी का गरीबी का लॉकडाउन कभी भी नहीं निकलेगा। हालेलुया. हालेलुया। मलाकीचं पुस्तक 3 अध्याय 10 वचन. मलाकी 10 अध्याय हा, वाचा. 10 वचन। सारे दशमांश भंडार में ले आओ हे आओ. कि मेरे भवन आता में, पास्टरांनी मलाकीला पण शिकवावं, पास्टर आप मलाकी को भी सिखाओ, या भविष्यवक्त्याला पण सांगा, इस भविष्यवक्ताओं को भी बताओ, देण्याविषयी शिकू नकोस. देने के बारे में मत सिखा। अरे क्या बाबा. क्या बाबा? हा, वाचा. सारे दशमांश भंडार में ले आओ हाँ। कि मेरे भवन में भोजन वस्तु रहे, हा. और हाँ। सेनाओं का यहोवा यह कहता है, कब कहता है, कब कहता है, कब कहता है, कब कहता है, सारा अर्पण भंडार में लाने के बाद यहोवा कहता है. सारा दशमांश सारा अर्पण भंडार में लेने के बाद परमेश्वर कहता है। अगर परमेश्वर क्या कहता है सुनने का है क्या, यदि परमेश्वर क्या कहता है ये आपको सुनना आणि है, देवाचा आवाज ऐकायचा आहे का, परमेश्वर की आवाज सुननी है, आणि दशमांश आणि अर्पण त्याच्या भांडारात टाक. दशमांश और अर्पण उसके भंडार में डाल, फुकटचं वचन खाऊ नको. फोकट का वचन मत खा। आता तर चर्च मध्ये पण यायची गरज नाही, अभी चर्च में भी आने की आवश्यकता घर नहीं, बसल्या वचन ऑनलाईन मिळतंय. घर में बैठे हुए ऑनलाइन वचन मिलता है, वचन संपल्यानंतर वचन खत्म होने के बाद ऑफरिंग नाही आहे, ऑफरिंग नहीं है, शाम को बिरयानी जरूर होगी. शाम को बिरयानी जरूर होगी। हालेलुया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। हाँ, और आप दशमांश और अर्पण लाने के बाद, और सारे दशमांश भंडार में ले आओ, हाँ, ले आने के बाद, मेरे भवन में भोजन वस्तु रहे, हाँ, और सेनाओं का यहोवा यह कहता है सगळं कि दशमांश आणि अर्पण आणल्यानंतर मग देव बोलायला सुरुवात करतो. तो असाच बोलत नाही सर. सब सारा दशांश लेकर भंडार में लेने के बाद परमेश्वर बोलता है, ऐसा ही वो नहीं बोलता। मग याचा अर्थ असा आहे का इसका अर्थ ऐसा है क्या, की माझा देव पैसे घेऊन तुम्हाला वचन शिकवतो. इसका अर्थ ऐसा है क्या कि मेरा परमेश्वर पैसा लेकर आपको वचन सिखाता है? फायनान्स, पैसा, 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 पैसा म्हणजे पैसा यानी फक्त मनी नाही, सिर्फ पैसा नहीं, अर्पण आहे.
अर्पण है, जो तुम्ही तुमच्या कोणत्या तरी भागातून कापून देवाला देता. जो आप अपने किसी हिस्से से काट कर परमेश्वर को देते हो. आणि बायबल मध्ये देवानं असंच अर्पण द्यायला लोकांना और सांगितलं. परमेश्वर ने बाइबल में ऐसे ही अर्पण को देने के लिए पवित्र शास्त्र में नहीं बताया. हा, परमेश्वराने असंच लोकांना अर्पण द्यायला पवित्र शास्त्रात शिकवलं. परमेश्वर ने ऐसे ही अर्पण देने के लिए पवित्र शास्त्र में सिखाया है. जे तुम्ही काढत असताना जो आप काटते हुए निकालते हुए तुम्हाला वेदना होती. आपको तकलीफ होगी. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला अर्पण देताना वेदना होत आहेत और का? इस लॉकडाउन में आपको अर्पण देते हुए तकलीफ होती है आणि क्या? मग तेच देवाला आवडणार अर्पण. और वही परमेश्वर को भाता है. हालेलुया. अर्पण परमेश्वर को आणि मग भाता है. अब्रामाला जाऊन कोणतरी सांगा, और अब्राहम को कोई तो भी काय जाकर गरज आहे बताओ स्वतःच्या मुलाला द्यायला? क्या आवश्यकता है खुद के बच्चों को देने के लिए. हालेलुया. हालेलुया. अब्रामाची गरज इसाक होता. अब्राहम की आवश्यकता इसहाक थी. आणि या लॉकडाऊन मध्ये कदाचित आमची गरज पैसा असेल. और इस लॉकडाउन में हमारी आवश्यकता हमारा पैसा आणि तो होगा. पेरल्याशिवाय प्रभू ती गरज पूर्ण और करत नाही. वो जब तक हम बोते नहीं तब तक परमेश्वर आणि हमारी आवश्यकता अर्पण नहीं पूरा करता. आणल्यानंतर देव बोलायला सुरुवात केली. और दशांश लाने के बाद परमेश्वर ने बोलने की शुरुआत आणि की. काय बोलला वाचा? और क्या बोला हम पढ़ेंगे. वाचा देव काय म्हणाला? और परमेश्वर ने क्या कहा हम पढ़ेंगे. हाँ। सेनाओं का यहोवा यह कहता है यह कि कहता है, ऐसा करके मुझे परखो आणि असं करून मला पारखा. कि मैं आकाश के झरोके तुम्हारे लिए खोलकर हा. तुम्हारे ऊपर अपरंपार आशीष की वर्षा करता हूँ. अपरंपार फायनान्स अनॉइंटिंग होतील. अपरंपार पैसों की बारिश होगी. कधी? कब. दिल्यानंतर. देने के बाद. अरे बाबा, अरे बाबा, बोते नहीं, बोते नहीं, काटने की इच्छा करते हो. काटने की इच्छा करते ये हो. कैसा हो सकता है पास्टर साहब? ये कैसा हो सकता है. ये आपके खेत में हो सकता है हे तुमच्या शेतात होऊ आणि शकते बायबलच्या शेतात होत नाही. और बाइबल के खेत में नहीं आणि हे होंगे जगाच्या शेतात पण होत नाही. और संसार के खेत में भी नहीं आणि होंगे. काही बी कापण्यासाठी और कुछ भी काटने के आणि लिए काही बी पेरावे लागतात. कुछ भी बोने पड़ते हैं. आणि मग ते कोणी पेरावं? और वो किसने पे बोने चाहिए. नंबर 4. चौथी बात. आणि मग ते कोणी पेरायला और पाहिजे? कौन वो बोना चाहिए. हालेलुया. हालेलुया. दुसरे करंती 8वां अध्याय दूसरे कुरिन्थियों इसका 8वां अध्याय 1 ते 5 वचन. 1 से लेकर हम 5 आणि वचन या तक ठिकाणी पढ़ेंगे. प्रेषित पौल और यहाँ पे प्रेरित पौल मासेदोनियाची स्तुती करत आहे. मासेदोनिया कलीसिया की स्तुति कर रहा है. मासेदोनिया मंडळीची स्तुती करत आहे. मासेदोनिया कलीसिया की स्तुति कर रहा आणि तो है. त्यांच्याविषयी काय सांगत आहे? और उस कलीसिया के बारे में वो क्या बताता आणि है. कृपा कोण वरिष्ठ पास्टरांनी व्यवस्थित ऐकावं. और कृपा करके जो बड़े पास्टर है वो ध्यान से सुने. आणि मी तुम्हाला शिकवत नाही आहे, मैं आपको पढ़ा नहीं रहा आणि मी तुम्हाला थोडस सावध करत आहे. और मैं आपको थोड़ा सा सावधानी दे रहा हूँ. आणि दुसरे करंती 8वां अध्याय 1 ते 5 वचन. दूसरे करंती 8वां अध्याय 1 से लेकर 5 वचन आणि तक. आता आम्ही वाचायला सुरुवात और करू. अब हम पढ़ने के लिए शुरुआत करेंगे. दूसरे करंती 8 1 से 5 लेकर. अब हे भाइयों, अब हे भाइयों, हम तुम्हें परमेश्वर के उस आणि मी तुम्हाला देवाच्या त्या अनुग्रह का समाचार देते हैं आणि कि मी तुम्हाला देवाच्या त्या कृपेची सूचना देत आहे जो मकिदुनिया की कलीसिया पर हुआ जे है. मासेदोनीच्या मंडळीवर कृपा झाली त्या कृपेविषयी मी तुम्हाला सांगत आहे. कि क्लेश की बड़ी परीक्षा आणि संकटाच्या मोठ्या त्रासामध्ये उनके बड़े आनंद आणि त्यांच्या मोठ्या आनंदाचा और भारी कंगालपन. आणि बघा संकटाच्या मोठ्या समस्यामध्ये जे ते पैशाच्या आर्थिक कंगालमध्ये आहेत. कुठं आहेत? अब और मराठी हिंदीत मध्ये. आणि ते कुठे आहेत? और वो कहा है. आर्थिक कंगाल मध्ये आहेत. पैसों की कंगाली में है. का कंगाल आहे? क्यों कंगाल है. संकट आहे. संकट है. संकट का आहे? क्लेश क्यों है. लॉकडाऊन आहे. लॉकडाउन है. लॉकडाऊन असल्यामुळं लॉकडाउन होने के संकट कारण आहे. संकट है. संकट असल्यामुळं संकट होने के आर्थिक कारण कंगालपणा आहे. पैसों का कंगाल है. आणि त्या कंगालपणामध्ये काय केलं मासेदोनियाने? और उस कंगालपन में मकिदुनिया की कलीसिया ने क्या किया. पडो क्या किया? पढ़ेंगे क्या किया. हा, वाचा. कि क्लेश की बड़ी परीक्षा में हाँ। उनके बड़े आनंद हाँ। और भारी कंगालपन में हाँ। उनकी उदारता बहुत बढ़ गई. बापरे, तिने त्यांच्या कंगालामध्ये आपलं मन उधार केलं. उन्होंने अपने कंगालपन में अपने मन को उदार किया. आणि म्हणून बायबल असं सांगतो. और इसलिए बाइबल आणि ऐसे कहता मासेदोनिया है. सारखी ब्लेसिंग मंडळी और मकिदुनिया की जैसे समान आशीषित आणि कलीसिया ती खोली मंडळी गई. कंगाल आहे. और वो कलीसिया कंगाल है. आजारी कधी पडत नाही. बीमार कभी नहीं आणि ती गिरती. मंडळी कंगाल आहे. और वो कलीसिया कंगाल आणि है. अन्नामध्ये कधी कमी नाही. और खाने पीने में कभी कंगाल आणि ती नहीं. मंडळी कंगाल आहे. और वो कलीसिया कंगाल है. पण देण्यामध्ये उदार आहे. लेकिन देने में उदार आणि है.
आणि पुढे काय म्हणतोय और आगे क्या लिखा है पौलुस क्या कहता है वो हम पढ़ेंगे। उनके विषय में मेरी यह गवाही है कि उन्होंने अपनी सामर्थ भर वरन सामर्थ्य से भी बाहर, अरे बापरे, त्यांनी त्यांच्या देण्याच्या शक्ती मध्येच नाही, उन्होंने अपने देने की शक्ति में ही नहीं आणि आपल्या शक्तीच्या पलीकड पेरलं। तो अपने शक्ति से बढ़कर उन्होंने माय गॉड, बोला। शक्तीच्या पलीकड म्हणजे काय? शक्ति से बाहर यानी क्या? कदाचित ते असं म्हणाले असतील, कदाचित वो ऐसा कहते होंगे, पास्टर पॉल, आणि आम्ही रोज 3 टाइम खातो, पास्टर पॉल हम रोज 3 बार खाते हैं, संडे फास्टिंग, संडे के दिन उपवास, 3 टाइम खाण्याचा ऑफरिंग, 3 बार खाने का जो अर्पण है, आणि आम्ही परमेश्वरच्या भंडारामध्ये तो टाकतो। वो हम परमेश्वर के भंडार में हे डालेंगे। म्हणायचं शक्तीच्या पलीकडे देणं। ये कहेंगे शक्ति के बाहर देना। हालेलुया, हालेलुया। पुढे वाचूया 5 वचनापर्यंत। आगे पढ़ेंगे 5 वचनों तक। उनके विषय में मेरी यह गवाही है कि उन्होंने अपने सामर्थ भर वरन सामर्थ्य से भी बाहर मन से शक्तीच्या दिया, पलीकडे मनाने त्याने दिलं, और इस दान में त्या दानामध्ये और पवित्र लोगों की सेवा में भागी होने के अनुग्रह के विषय में हमसे बार बार बहुत विनंती की। बापरे, त्यांनी काय केलं? उन्होंने क्या किया? उधर उलटा था, वहाँ पे उल्टा था। विश्वासू प्रचार करते थे पास्टर को, विश्वासु लोग पास्टर को प्रचार करते थे, विश्वासू लोक पास्टरला प्रचार करायचे, विश्वासु लोग पास्टर को प्रचार करते आम्हाला थे, देऊ द्या, हमें देने दो, आम्हाला देऊ द्या। हमें देने दो। आता उलटा है, अभी यहाँ उल्टा है। पास्टरला प्रचार करावा लागतो, विश्वासू पास्टर को लोकांना प्रचार करना पड़ता है विश्वासी लोगों के लिए। द्या, दो, दिलं जाईल, दिया जाएगा, द्या, दो, दिलं जाईल। दिया जाएगा। बायबल आम्हाला सांगते बाइबल हमें ऐसा कोणत्या बताती है, परिस्थितीमध्ये आम्ही पेरावं, किस परिस्थिति में हमने बोना आणि जो चाहिए। कंगालपणामध्ये पेरतो जो कंगालपन में पे बोता आणि तो है, भरपुराच्या पिकाची कापणी वो करतो। बहुत से पीक वो काटेगा। आणि बायबल मध्ये असं लिहिलं और आहे, बाइबल में ऐसा लिखा आणि है, एलियाला परमेश्वरने एका अशा स्त्रीकडे पाठवलं, एलिया को परमेश्वर ने ऐसे महिला के पास आणि भारी भेजा, दुष्काळामध्ये ती कंगाल होती, और बहुत अकाल में वो कंगाल आणि थी, त्या कंगालपणामध्ये तिने देवाच्या सेवकासाठी पेरलेला, और उस अकाल में कंगालपन में उसने परमेश्वर के दासों के लिए बोया, आणि देवानं 3.5 वर्ष त्या दुष्काळामध्ये तिला और सांभाळलेला। परमेश्वर ने 3.5 साल उस अकाल में उसको संभाला। आणि बायबल असं सांगतं, और बाइबल ऐसा कहते आणि हैं, येशू एकदा अर्पणाच्या भांड्यापाशी बसला होता, और यीशु एक बार जो अर्पण का बर्तन है उसके पास और अर्पण के भंडारों के पास बैठा आणि था, पुष्कळाने आपल्या भरपुरीतून टाकलं, और बहुतों ने अपने भरपूरी से डाला, आणि येशूनं बघितलं और यीशु ने देखा एक विधवा स्त्री आलेली आहे, एक विधवा महिला आई, आणि तिच्याकडे काही नाही, और उसके पास कुछ आणि नहीं जे था, तिच्याकडे आहे और जो कुछ उसके पास था, आठवड्याचा राशनचा पैसा आहे, हफ्ता भर के राशन का पैसा, आणि तिनं तो अर्पणामध्ये टाकला, और उसने वो भंडार में डाल दिया। आणि येशू असं म्हणाला और नाही, यीशु ने ऐसा नहीं कहा, सिस्टर टाकू नको, बहन बहन मत डाल, हा तुझ्याकडे काय नाही मला माहिती मेरे आहे, पास कुछ नहीं मुझे पता आणि है, हे तुझ्या पोटाचं अन्न आहे, और ये तेरे पेट का भोजन है, आणि हे टाकू नको, और ये मत डाल। आणि येशू असं म्हणाला और नाही, यीशु ने ऐसा नहीं कहा, आणि येशू तिथं कठीण झाला, और वहाँ पे यीशु कठिन हुआ, आणि पुष्कळ वेळेस तुम्हाला द्यायला शिकवण्यासाठी और बहुत से बार आपको देने के लिए सिखाने के आणि लिए, आम्हाला कठीण व्हावं और लागतं, हमें कठिन होना कारण पड़ता आम्हाला है, माहिती आहे, क्योंकि हमें पता आणि है जर आम्ही तुमची काळजी करत बसलो यदि हम आपकी चिंता करते आणि मग बैठे आम्ही तुम्हाला दरिद्रीपणाच्या श्रापात अडकू शकतो, तो हम आपको गरीबी के शापों में ढकेल आणि देंगे। देण्याविषयी कुठल्याच पास्टरनं मंडळीची काळजी करू नये, देने के बारे में किसी भी पासवान ने अपने मंडली की चिंता नहीं करनी चाहिए। येशूने केली नाही, यीशु ने नहीं येशूला माहित आहे यीशु को पता आता हे है, टाकल्यानंतर ती आठवडाभर काही खाणार नाही आहे, अब ये डालने के बाद वो हफ्ता भर कुछ नहीं तरी खाएगी, पण येशूने ते घेतलं, तो भी यीशु ने वो लिया। वाय क्यों? का? येशूला माहित आहे, यीशु को पता है, येशूला जुना करार माहित आहे, यीशु को पुराना नियम पता है, येशूला इतिहास माहित आहे, यीशु को इतिहास पता है, येशूला पित्याचे नियम माहित आहे, यीशु को पिता के नियम जो पता है, कंगालपणामध्ये पेरतो जो कंगालपन में आणि बोलता तोच है, भरपुरीची कापणी करणार वही आहे, भरपूर से कटनी करेगा, आणि आपल्या कमतरतेतून पेरण्याविषयी बायबल मध्ये अनेक वेळेस लिहिलेला आहे, और अपने कमी में से, अपने कमी घटी में से बोने के लिए बहुत बार बाइबल में लिखा आणि गया है, पुष्कळ लिहिलेला आहे, बहुत लिखा गया आणि है। वेळेच्या अभावी मी या ठिकाणी लेकिन थांबत आहे, समय न होने के कारण मैं यहाँ रुकता पण हूँ, आज मी तुम्हाला एक आव्हान देत आहे लेकिन आज मैं आपको एक आह्वान देता या हूँ, लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये, इस लॉकडाउन की स्थिति आणि में तुम्हाला गोल्डन चान्स आहे, आपको एक गोल्डन चांस है, कारण कमतायतातून देण्याविषयी कमी घटी में से देने के बाद, आणि हा लॉकडाऊन चांगली संधी आहे, और ये लॉकडाउन अच्छी संधि है, आणि मी आज भविष्यवाणी करतो, और मैं आज भविष्यवाणी आणि करता फक्त हूँ, न्यू अगापे फेलोशिप साठी सिर्फ नाही, नो अगापे फेलोशिप आणि के लिए अनेक नहीं, चर्चेसाठी भविष्यवाणी करतो, अनेक चर्च के लिए मैं भविष्यवाणी अनेक करता हूँ, विश्वासणाऱ्यासाठी भविष्यवाणी अनेक करतो, विश्वास के लिए मैं भविष्यवाणी अनेक करता हूँ, लीडरांसाठी मी भविष्यवाणी अनेक करतो, लीडर के लिए मैं भविष्यवाणी अनेक करता हूँ,
पासवानसाठी भविष्यवाणी आणि करतो पासवान के लिए मैं जे या लॉकडाऊन मध्ये ज्यांनी पेरत राहिलेले जो आहे इस लॉकडाउन में बोते रहे आणि या लॉकडाऊन मध्ये ज्यांनी आपल्या मंडळीची काळजी घेतलेली आहे जिन्होंने इस लॉकडाउन में अपनी कलीसिया की चिंता ली आणि या है लॉकडाऊन मध्ये ज्यांनी आपल्या सेवकाची स्तुती घेतलेली आहे जिन्होंने इस लॉकडाउन में अपने दासों की स्तुति ली आणि है परमेश्वरचा अभिषेक माझ्या मस्तकावर असताना और परमेश्वर का अभिषेक मेरे ऊपर होते आणि हुए भविष्यवक्त्याच्या अभिषेकात मी चालत और असताना भविष्यवक्ता के अभिषेक में ही मैं आणि आज चलते मी हुए, भविष्यवाणी करतो आज मैं हा भविष्यवाणी लॉकडाऊन करता हूं। निघाल्यानंतर इस ये लॉकडाउन आणि निकलने सगळं के काही बाद, व्यवस्थित झाल्यानंतर सब कुछ ठीक होने के बाद आणि तुम्ही नवीन नवीन वस्तू घेणार आहात आप नए नए चीजों लेंगे आणि जे ज्यांना घर नाही परमेश्वर त्यांना घर देणार जिनको आहे घर नहीं परमेश्वर उन्हें घर आणि देगा ज्यांची जुनी गाडी आहे जिनकी पुरानी गाड़ी मी है काय म्हणत आहे मैं क्या कह रहा आणि हूँ फक्त गाडी नाही म्हणणाऱ्यासाठी नाही सिर्फ गाड़ी नहीं मनने बोलने उनको वाले तो के लिए मिलेगा नहीं। ही। उनको तो मिलेगा आणि ही। ज्यांची जुनी गाडी आहे जिनकी आणि पुरानी आता तुम्ही गाड़ी नवीन है, गाडी घेणार वो आहात नई गाड़ी आणि लेंगे तुम्ही तुमच्या घराची मरम्मत करणार आहात और आप अपने घर की मरम्मत आणि करोगे परमेश्वर तुमच्या लेकरांच्या शिक्षणाची स्तुती घेणार और आहात परमेश्वर आपके बच्चों की इस पढ़ाई की सुधि लेगा का क्यों? कारण जो कंगालपणामध्ये पेरतो क्योंकि वो जो कंगालों में आणि बोलता जो है अश्रूनी पेरतो जो आंसू के साथ हे होता प्रभू मी है देऊ शकत नाही प्रभु मैं नहीं दे आणि सकता तरी पण मी माझ्या पोटाला चिमटा लावून देतो तो भी मैं अपने पेट को आणि दबाकर कदाचित तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये देत असताना रडत असाल क्यों आप अपने आत्मा में देते हुए रोते आणि हो माझ्याकडे नाही तरी पण मी देत आहे मेरे पास नहीं फिर भी मैं दे रहा आणि हूँ स्तोत्र 133 असतात और स्तोत्र 133 ऐसा कहता आणि जो है अश्रूनी पेरणी करतो और जो आंसू के साथ होता है आणि तो हर्षाने कापणी वो करतो. आनंदित होकर मी भविष्य काटेगा मी भविष्यवाणी करतो मैं भविष्यवाणी या करता लॉकडाऊन हूँ। मध्ये त्यांनी देवाच्या राज्याची काळजी घेतली इस लॉकडाउन में जिन्होंने परमेश्वर के राज्य की या सुधि ली लॉकडाऊन है, मध्ये प्रत्येक संडेला ज्यांनी आपल्या घरात बसून ऑफरिंग घेतलेला आहे जिन्होंने हर एक संडे अपने घर में बैठ कर अर्पण दिया है आणि प्रभु फायनान्स मध्ये तुमच्या जीवनात अद्भुत काम करणार आहे. प्रभु पैसों के बारे में आपके जीवन में अद्भुत काम करेगा स्वीकारा येशूच्या नावामध्ये स्वीकारो यीशु के नाम से स्वीकारा येशूच्या नावामध्ये अपनाओ यीशु के आणि नाम तुम्ही से कधी डोळ्यानं पाहिलं नाही आपने कभी आंखों से नहीं आणि तुम्ही देखा कानानं कधी ऐकलं नाही आपने कानों से नहीं आणि तुम्ही सुना मनामध्ये कधी विचार आणला नाही आपने अपने मनों में आणि या विचार लॉकडाऊन नहीं मधून किया। बाहेर आल्यानंतर और इस लॉकडाउन से बाहर आणि निकलने के प्रभू बाद अद्भुत काम करणार आहे प्रभु अद्भुत काम करेगा कारण तो जो कंगालपणामध्ये पेरतो क्योंकि जो कंगाल में बोता आणि तो है भरपूरची कापणी वो करणार बोता है से काटने को थँक यू काटेगा जीसस धन्यवाद या आपले डोळे बंद आइए करूया हम अपने आंखें बंद येशूच्या करें। नावात प्रार्थना यीशु करतो के नाम से प्रार्थना दुसरे करता करंती हूँ 9:10 वचन दूसरे करंती 9:10 वचन आणि तो पेरणाऱ्याला बी पुरणारा परमेश्वर आहे और वो बोने वालों को भी पुराता है आणि तो पेरणाऱ्याला बी पुरणारा परमेश्वर और जो आहे बोता है उसके लिए वो देता है आणि जो बोतो तो त्याला देतो जो बोता है उसको वो आणि देता जो है पेरतो परमेश्वर त्याच्यासाठी पेरतो और परमेश्वर के लिए जो बोता है परमेश्वर उसको देता आणि है ज्याने प्रभूच्या राज्यामध्ये पेरलेला आहे और जिन्होंने परमेश्वर के राज्य में परमेश्वर बोया त्यांच्या है, लेकरांच्या शिक्षणामध्ये पेरलेला आहे परमेश्वर उनकी पढ़ाई परमेश्वर उनके बच्चों की पढ़ाई में बोएगा आणि परमेश्वरने त्यांच्या घरासाठी पेरलेला आहे परमेश्वर उनके घर के लिए बोएगा देवाने त्यांच्या कर्जमुक्तीमध्ये पेरलेला आहे परमेश्वर उनके कर्ज के शापों में बोएगा आणि परमेश्वरने त्यांना आजार येऊ नये म्हणून पेरलेला आहे उनके जीवन में बीमारी ना आए इसलिए बायबल परमेश्वर ने सांगतो बोया प्रेषित है। 10व्या अध्यायामध्ये बाइबल बताते हैं प्रेरित 10वें अध्याय आणि में बायबल सांगतो नीतिसूत्राच्या और पुस्तकामध्ये बाइबल कहते हैं नीति सूत्र के अध्याय मनुष्याचं में देणं मनुष्य का आणि देना त्याच्यासाठी रस्ता तयार कर उसके लिए मार्ग तैयार करता आणि है जे सेवक देण्याविषयी शिकू नका म्हणतात जो दास पर देने के लिए मत दो ऐसा सिखाते आणि हैं ते मंडळीचा रस्ता बंद करत आहे और वो कलीसिया का मार्ग बंद करते आणि हैं आज सकाळी आज मी सवेरे देण्याविषयी शिकून मैं देने के बारे में मी बढ़ाकर तुमच्या आशीर्वादाचा रस्ता उघडत मैं आहे आपके आशीष का रास्ता खोल रहा आणि हूँ लोक मला काय म्हणत माहित लोग मुझे क्या कहेंगे पता आणि नहीं मला माझ्या देवाच्या नजरेमध्ये न्यायी बनायचा आहे. मुझे मेरे परमेश्वर के नजर में न्यायी बनना है येशूच्या नावामध्ये यीशु के ज्यांना नाम देण्याविषयी में। भीती आहे उन जिनको देने के बारे में डर है किंवा ज्यांना देण्याविषयी मंडळीविषयी चुकीचं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे. और जिनको कलीसिया के बारे में देने के बारे आणि में गलत पास्टर बताया जाता पैशाविषयी है बोलतो पास्टर पैसे के बारे आणि में बोलता पास्टरकडे है भरपूर आहे पास्टर के पास बहुत आणि है पास्टर पैशाच्या मागे और पळतो पास्टर पैसे के पीछे आणि दौड़ रहा अशा है कानाने ज्यांनी भरलेला आहे ऐसे कान जिनके भरे हुए आणि हैं आज ते श्रापित ब्लॉक मी येशूच्या नावामध्ये और आज थोडसा शापित ब्लॉक में यीशु के नाम से तोड़ता हूं थँक यू जीसस धन्यवाद यीशु। ओपन द डोर ओ खुदाया आणि देवा तुझ्या लोकांसाठी दरवाजे उघड परमेश्वर तेरे आणि लोगों के देण्याविषयी ज्यांच्यामध्ये भीती आहे और देने के बारे में जिनके मन में आणि डर त्या है भयाच्या आत्म्याला मी धमकवत और आहे उस डर के आत्मा को मैं थँक यू जीसस ग्लोरी टू गॉड परमेश्वर की महिमा हो हालेलुया हालेलुया थँक यू हालेलुया जीसस हालेलुया
मांगो तो तुम्हें दिया जाएगा। ओ जो अच्छे नाप हिला हिला कर दबा दबा कर प्रभु हमें देगा, ऐसा उसने वायदा किया है और उसके वायदे के अनुसार वो करता है। इसलिए हम प्रभु को धन्यवाद देंगे। हम अपने मनों को खोलेंगे, अपने हृदय को खोलेंगे और प्रभु जिस परिस्थिति में हम है उस परिस्थिति में हमें तू सिखा रहा है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं राजा। प्रभु तूने हमें हमारे आशीष का कारण क्या है ये आज तूने हमें सिखाया है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु जी। जब तक हम देते नहीं तब तक हम पाते नहीं राजा। प्रभु हम तेरी ओर से सब कुछ बातें क्यों नहीं पाते प्रभु, क्योंकि हम देते नहीं राजा। ओ हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रभु सृष्टि का ये नियम है कि जब तक हम बोते नहीं तब तक हमारे लिए नहीं उगेगा। प्रभु यदि हमारे जीवन में आशीष उगने पाए तो हमें बोना चाहिए और जैसा हम बोएंगे वैसा ही हम काटेंगे। प्रभु तूने हमें सिखाया है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। तेरे वचनों के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं। यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, सुन और ग्रहण कर। आमेन। थँक यू जीसस। धन्यवाद यीशु। आणि जर शुक्रवारी आम्ही 7 ते 8 लाईव्ह आम्ही वचन प्रचार करतो हर शुक्रवार हम 7 से लेकर 8 तक लाइव वचन प्रचार करते आणि हैं शुक्रवारची प्रार्थना ही सुटकेची और प्रार्थना शुक्रवार की प्रार्थना ये छुटकारे की प्रार्थना बुधवारचे है। उपवासाचं वचन उपवास प्रार्थना असते बुधवार के दिन उपवास की प्रार्थना आणि रहती है उपवास प्रार्थनेचं वचन 6 ते 7 असतं और उपवास प्रार्थना का जो वचन है 6 से लेकर 7 तक आणि रहता हेही है। ऑनलाईन असतं ये भी ऑनलाइन रहता आणि है लॉकडाऊन निघूपर्यंत और लॉकडाउन निकलने तक जर रविवारी हर रविवार 10 ते 11 10 से 11 आणि ऑनलाईन आम्ही संडेचं वचन देतो ऑनलाइन हम संडे का वचन देते आणि हैं लॉकडाऊन निघाल्यानंतर और लॉकडाउन निकलने के बाद सगळे लोक आम्ही एकत्र येऊन जब सब देवाची लोग हम आराधना इकट्ठा करेन होकर परमेश्वर की आराधना करेंगे आणि त्यावेळेस पण तुम्हाला ऑनलाईन आराधना अटेंड करता येईल वहाँ पे भी आपको ऑनलाइन आराधना अटेंड करने का मौका मिलेगा। आणि ऑनलाईन वचन तुम्हाला तेव्हा पण ऐकायला मिळेल. वहाँ वही तभी भी आपको ऑनलाइन वचन सुनने के लिए मिलेगा। आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो और मैं आप सभी को धन्यवाद तुम्ही देता आज हूँ। देवाचं वचन ऐकून परमेश्वराची आराधना केली आप परमेश्वर का वचन सुन के परमेश्वर की आराधना की आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला और इसलिए परमेश्वर आपको आशीष दे। या शेवटचे आशीर्वाद देऊन आम्ही समाप्त करू आइए हम आखिर की प्रार्थना करके समाप्त आणि करेंगे। आता देव बापाची अभी प्रीती परमेश्वर का प्रेम, प्रभु येशूची कृपा प्रभु यीशु की कृपा आणि पवित्र आत्म्याची महान सेवा और पवित्र आत्मा की महान संगति न्यू आगापे फेलोशिप न्यू अगापे फेलोशिप जे पर ऑनलाईन देवाचं वचन बाहेरचे लोक ऐकत जो आहेत ऑनलाइन बाहर के लोग वचन सुन रहे अशा हैं सर्वांवर ऐसे सबों पर येशूचं दुसरं आगमन हो यीशु के दूसरे आगमन तक आता आणि सदा सर्व अभी से लेकर सदा तक। आमेन आमेन। नाउ गॉड ब्लेस यू देव तुम्हाला आशीर्वाद प्रभु देव. आपको आशीष तुमची दे। मतं तुम्ही कमेंट बॉक्स लो लिहू शकता आपके मत क्या है आप कमेंट बॉक्स में लिख सकते आणि हो। जर तुम्ही आशीर्वादित झालेला यदि आप आशीषित होंगे आणि तुम्ही एक थम्स एक लाईक द्यायला एक विसरू नका. थम्स और एक लाइक देना ना भूलो। गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू।